डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला. मित्रांनो, ज्याप्रमाणे मधमाशी मधाचे कण गोळा करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती उडत असते आणि मधाचे कण गोळा करत असते, त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणाहून ज्ञानाचे कण मिळतील, बाबासाहेब ते ज्ञानाचे कण गोळा करत गेले. या देशातील दुःखी माणसांना, या देशातील अज्ञानी माणसाला, जे गुलामीचं जीवन जगत होते, जे अतिशय हीन दर्जाचं जीवन जगत होते, अशा लोकांना मानाने कसं जगता येईल, सन्मानाने कसं जगता येईल, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण विश्वासाठी प्रेरणा ज्योत आहेत आणि या ज्योतीचा जो प्रकाश आहे हा संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. मित्रांनो, अशा प्रकारची उपमा फक्त तेच लोक देऊ शकतात ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्ञानाची, डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याची पूर्ण जाण आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा मार्ग सांगितला. बाबासाहेब म्हणतात की या जगामध्ये तुम्ही दुःख झेलायला, तुम्ही दुःख पचवायला, तुम्ही दारिद्र्यामध्ये जगायला जन्माला आलेलं नाहीत. तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव द्या, त्यांना श्रमाची कास द्या. जर आपण एकाग्र चित्तानं, काया वाचेनं, मनाने चित्त एकाग्र ठेवून जर आपण त्याला श्रमाची कास दिली तर आपण नक्कीच बुद्धी वैभव आणि संपत्ती वैभव प्राप्त करू शकतो, संपादन करू शकतो. मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे विचार आहेत हे प्रत्यक्ष अंमलात आणले पाहिजेत.